नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप अनेक दिवसांनंतर व्हिडिओ बनवतोय. विषय देखील तसा महत्त्वाचा आहे. म्हणे दिल्लीत काहीतरी स्फोट झालाय. देशभर याची चर्चा आहे. देशभर या सगळ्या गोष्टी न्यूज आणि या मीडियाच्या माध्यमातून सगळ्या सांगितल्या जात आहेत. कोणते 4 डॉक्टर ज्यांनी बॉम्बस्फोट काही घडवला, ती त्यांची मास्टर माइंड कोण, मग हे कशाशी कनेक्ट आहे, कुठे कनेक्ट आहेत, त्या पाकिस्तानातले आहेत की या दहशतवादी संघटनांशी कनेक्ट आहेत. आता ते काही सांगायची गरज नाही आहे आपल्याला. पण अनेक जण खास करून ही सेक्युलरवादी लोक असं म्हणतात की त्यांना म्हणजे असं वाटतं की काही घडलंच नाही या देशामध्ये, की अगदी तोंडावरती बोट ठेवून शांतपणे बसलेत. जे आम्हाला सांगायचे ना, आम्हाला बोलायचे ना की नुसतं धर्म काय करत बसता, तुम्हाला बाकी शेतकरी दिसत नाही का, गोरगरीब दिसत नाही का, या सगळ्या गोष्टी सांगणारे सेक्युलरवादी हे गांडूळ सगळे आज या सगळ्या घटनेवरती अत्यंत शांत बसले. का असं म्हणतात की त्यांना असं कोणाशी बोलायला गेल्यानंतर ते म्हणतात की बहुतेक दिल्लीला काहीतरी झालं, बहुतेक झालं. या देशामध्ये असल्या गोष्टी या सेक्युलरवाद्यांसाठी बहुतेक होतात. आज आपण जो सर्व धर्म समभावचा जो किडा आपल्या हिंदूंमध्ये जो वळवळतोय ना, जो या लोकांमध्ये वळवळत नाही, यांना फक्त यांचा धर्मप्रिय वाटतो. आम्ही वारंवार घसा तोडून हेच सांगत असतो. तरीही आमच्या लोकांना असं वाटतं की नाही, असं नाही, एखादा मुसलमान वाईट असेल, बाकी कुठे आहेत, बाकी सगळे देव माणसं आहेत, बाकी सगळे चांगले आहेत. मग हे जे 4 बॉम्बस्फोट करणारे होते, इथं राहणारे, इथं खाणारे, या देशाशी सगळ्या गोष्टी करणारे, आज देशाच्या मुळावरती उठले, देशाशी गद्दारी करतायत. हे कुठलं म्हणजे मला समजत नाही की कुठलंही राष्ट्रप्रेम. आणि ही असली लोकं, असल्या विचारधारेची लोकं याच देशामध्ये आपण पोचतो, याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. म्हणजे हे भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा आपण म्हणू एखाद्या वेळेस देशप्रेमी सरकार या देशामध्ये असताना देखील अशा घटना होत आहेत. ते नसताना देखील मागे कित्येक घटना होऊन गेल्या. मरतोय कोण? सामान्य माणूस. आज आम्ही प्रत्येक गोष्ट धर्माशी यांच्याशी जोडतो. अरे पण हेच तर सापडतायत. गोष्ट जोडायची कोणाशी? कोण येऊन मारतंय? दुसरं काय पाकिस्तानातला येऊन इथं बॉम्बस्फोट करतोय का बाहेरच्या देशातला कोणी येऊन इथं काय करतोय? आमच्याच देशातले, आमच्याच इथं वाढलेली, खाल्लेली, पिलेली सगळी लोकं आमच्याच ताटात जेव्हा छेद करतात ना, घाण करतात, तेव्हा कुठेतरी राग येतो, तेव्हा कुठेतरी तीव्र सनक जाते. यांना काही नाही आहे. यांना फक्त या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं, इस्लामिक त्यांना सत्ता आणायची या देशावरती. कारण जेवढीही या जगामध्ये राष्ट्र आहेत, ती फक्त आणि फक्त बिझनेस, पैसा आणि या सगळ्या गोष्टीवरती जास्त करून फोकस करतात. पण देश आपला जो भारत देश आहे, तो धर्मासाठी कटिबद्ध आहे. आपला इतिहास होऊन गेला अख्खा. धर्मासाठी लढणाऱ्यांचा इतिहास कुठं का घडला असेल तर तो आपल्या देशामध्ये घडला, भारत देशामध्ये घडला. म्हणून यांना हे सलतंय. 300, 350, 400 वर्षच्या संपूर्ण राष्ट्रांमध्ये, या जगामध्ये यांना टक्कर देणारा एकमेव देश होऊन गेला, तो म्हणजे आपला भारत देश. म्हणून यांना सांगितलं जातंय, हिंदुस्थानची भूमी आपल्याला घ्यायची आहे, हिंदुस्थानची भूमी आपल्याला आपल्या बाजूने करायची आहे. म्हणून जे वाटेल तेही करायला लोक तयार होत आहेत, वाटेल त्या थराला जायला ही लोक होत आहेत. आमचं सरकार, आम्ही जे काही योजना काढतोय, ज्या काही सगळ्या शासकीय योजना आहेत, त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त लाभ यांचा. कुठल्या तरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कधीतरी जा, सगळ्यात जास्त लोक तुम्हाला कोण दिसतील ते बघा. म्हणजे लाभ घ्यायचा या देशाकडून. त्यांना टॅक्स भरणारे तुम्ही आम्ही सगळे हिंदू लोक, जो आपण टॅक्स स्वरूपात सरकारला देतोय, त्याचा सगळ्यात जास्त त्या टॅक्सचा आणि त्या सगळ्या बेनिफिटचा सगळ्यात जास्त फायदा या लोकांना. आणि त्यानंतर हे त्यातून बॉम्बस्फोट किंवा बॉम्ब तयार करतायत, चाकू, सुऱ्या, बंदुका तयार करतायत आणि मारायला कोणाला येतात? तुम्ही टॅक्स भरणारे तुम्ही. यांच्या स्फोटामध्ये, यांच्या बॉम्बस्फोटामध्ये, यांच्या हल्ल्यांमध्ये, यांच्या मोर्चांमध्ये, यांच्या ज्या काही सगळ्या दंगलींमध्ये मरतोय कोण? तुमच्या आमच्यासारखा हिंदू माणूस. आम्ही कधी विचार करणार आहोत? आमचे कधी विरोधक किंवा जे हिंदू आहेत पण विरोधामध्ये लढतात, काँग्रेस या बाकीच्या पक्षांमध्ये लढत आहेत, जे भारतीय जनता पार्टीला विरोध करतायत, जे समान नागरी कायद्याला विरोध करतायत, जे ही सगळी लोक NRCला विरोध करतायत, या सगळ्या वक्फ बोर्डाला, सगळ्या त्या विधेयकाला विरोध करतायत, या सगळ्या लोकांना एक गोष्ट समजणार आहे की नाही, की हे कोणाचे होणार नाही आहेत, हे कोणाचेही होणार नाही आहेत, हे या देशाचे होऊ शकत नाही. तर तुमचे काय होणार हे आमच्या लोकांना कधी समजेल? आमच्या नेत्यांना कधी कळेल? आमच्या नेत्यांना नाही कधी कळणार. आमच्या लोकांना फक्त आणि फक्त मतांसाठी आम्ही कितीही लाचार होत गेलो याचा आम्हाला भानच राहिलं नाही, याचा काही सैरसुतकच राहिलं नाही आहे. आमच्या शहरांमध्ये, आमच्या गावाखेड्यांमध्ये कोण लोक कुठून आली, काय आली, आम्हाला माहिती नाही. त्यांचं आधार कार्ड बनवणारे, पॅन कार्ड बनवणारे, त्यांना इथे येऊन लिगल करणारे, हे सगळ्या अवलादी आपलीच लोक, ही सगळी घाणेरडी प्रशासकीय व्यवस्था आपलीच.
आणि उद्या असं काहीतरी झाल्यानंतर आमचं देशप्रेम जागा होतं. आज तुम्हाला साधं वाटतंय, सोपं वाटतंय, पण जेव्हा हा देश एखाद्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहील ना, तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही काय घोडचुका केल्यात. तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. हे असले डॉक्टर बिक्टर आणि ही जी कोणती दहशतवादी गँगशी असणारे अशा लाखो लोक पडले त्या देशात, लाखो. हे वेळावेळाने ट्रिगर होतात, हळूहळू यांचे बॉम्ब फुटतात. आता हे 4 आहेत, असे 4 लाख पडले असतील या देशात पुढचा कुठला तरी घातपात करण्यासाठी. त्यांचा मेंदू आत्तापासूनच काहीतरी काम करत असेल. या सगळ्यांसाठी तुम्ही नागरिक म्हणून थोडंसं सजग राहायला पाहिजे. एखादी भूमिका जर सरकार कठोरपणे घेत असेल तर त्याची चांगले गुण, वाईट गुण तुम्ही पाहिलं पाहिजे. राहुल गांधी काय सांगतायत हे पाहून चालणार नाही. एखादा विरोधक काय सांगतोय हे पाहून चालणार नाही. एखादा देशाच्या विरोधात काय सांगतोय आणि तुमची माथी भडकवतो हे ऐकून घेण्यापेक्षा काय योग्य आणि काय चुकीचं हे तुम्ही पहा. आज लाल किल्ल्यामध्ये स्फोट झाला असेल, बॉम्बस्फोट झाला असेल, उद्या काहीही होऊ शकतं. कोणत्याही थराला हे देश आणि या सगळ्या युद्धजन्य परिस्थित्या निर्माण होतील. त्यावेळेला तुम्ही सामान्य नागरिक म्हणून काय कराल? त्यावेळेला आपले जवान, आपला सरकार, आपल्या ही सगळी लोक आपल्याशी भक्कम राहतील का? आज आपण जर त्यांच्या काही निर्णयांशी भक्कम राहिलो तर कदाचित उद्या परिस्थिती अशी येईल की आपल्या जवानांना, आपल्या सगळ्या लोकांना आपण स्थैर्य पाठबळ देण्यासाठी आपण जिवंत राहू. पण अंतर्गत या बॉम्बस्फोट आणि या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी होणार असतील आणि आम्ही फक्त मरत राहणार असू, तर मला असं वाटतंय कुठे ना कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून सजग राहिलं पाहिजे. कारण कुठेतरी स्पॉट झाला आहे, दिल्लीमध्ये काहीतरी घडलं आहे असे म्हणणारे सेक्युलरवादी गांडूळ हे जेव्हा वेळ येईल ना देशावरती, तेव्हा लक्षात ठेवा सगळ्यात मागे असतील. ही डाव्या विचारसरणीची ही घाणेरडी लोक आहेत ना, ही सगळ्यात मागे असतील लढण्यासाठी. आणि तुमच्या आमच्यासारखे देशप्रेमी, राष्ट्रभक्त, हिंदू जे आपल्या धर्माला सर्वतोपरी मानतात आणि आपल्या राष्ट्राला त्याच्यापेक्षाही वरती मानतात, ही सगळी लोक आपण पुढे असू. एवढं फक्त लक्षात ठेवा. दिल्लीत झालेली घटना ही एक होती. याच्या पुढे अशा अनेक घटनांचे प्लॅनिंग चालू असतील. ते थोपवण्यासाठी, ते थांबवण्यासाठी तुम्ही नागरिक म्हणून तुमच्या आजूबाजूला काय चाललंय, काय नाही चाललंय याचा बारकाईने विचार करा. तुम्ही कोण येतंय, काय येतंय, तुम्ही एक नागरिक म्हणून तुमच्याजवळ हे असू द्या. आणि हे प्रशासकीय सगळ्या लोकांना, मग पोलीस यंत्रणा असेल, बाकी सगळी इंटेलिजन्स यंत्रणा असेल, यांना सगळ्यांशी तुमचा कनेक्ट असावा. आणि सरकारने देखील या सगळ्या लोकांचा सामान्यांशी कसा कनेक्ट ठेवावा याकडे थोडीशी पावलं उचलावी. आणि या संपूर्ण सगळ्या व्यवस्थेला कुठे ना कुठेतरी एका चक्रामध्ये आणावं, जेणेकरून या अशा घटना, अशी लोक जागच्या जागीच आणि वेळच्या वेळी ठेचली जातील.